तर आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 11, ज्याचं नाव आहे हॉकी आणि मेजर ध्यानचंद। हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे। या खेळाचा इतिहास बराच मनोरंजक आहे। इसवी सन पूर्व 4000 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये हॉकी खेळासारखी चित्रे रेखाटलेली आढळतात। आपल्या देशात पंजाबमध्ये खिद्दी खुंडी नावाचा असाच हॉकी सारखा खेळ खेळला जात असे। आयर्लंड देशाच्या कायद्यात सर्वप्रथम हॉकी या शब्दाचा वापर अधिकृतरित्या करण्यात आला। सर्वप्रथम इंग्लंडमध्ये हॉकी क्लबची स्थापना झाली। त्यांनी हॉकी खेळाची नियमावली तयार केली। आपल्या भारत देशात सर्वप्रथम कलकत्ता येथे 1885 साली हॉकी क्लबची तसेच इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना झाली। 1932 ते 1956 दरम्यानच्या काळात भारताने बरीच सुवर्ण पदके मिळवली। जेव्हा हॉकी या खेळाचा विषय निघतो त्यावेळेस मेजर ध्यानचंद यांचे नाव सर्वात प्रथम समोर येते। जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकीपटू म्हणून ज्यांची ख्याती आहे असे मेजर ध्यानचंद होय, ज्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला। त्यांचे वडील रामेश्वर दत्त सिंह तर आई शारदा सिंह। त्यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा असल्याने तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। ते हॉकी खेळाचे उत्तम खेळाडू होते। त्यांनी भारताचे नाव एवढे मोठे करून दाखवले की भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांचे नामांतर करून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केले। त्यांच्या कुशल नेतृत्व व मार्गदर्शनामुळे भारताला हॉकी खेळात 7 सुवर्ण पदके मिळाली। याशिवाय हॉकीचा जादूगार अशी त्यांची ख्याती आहे। या हॉकी खेळातील योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। त्यांच्या कुटुंबाकडून हॉकीचा वारसा प्राप्त झाला। त्या काळात भारत हा हॉकीसाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला होता। अखेर मेजर ध्यानचंद यांचा मृत्यू कर्करोगाने झाला।